नाशिकला ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद संपन्न. श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त रविवारी प्रकाशजी लोंढे यांच्या वतीने आयोजित ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर संपन्न झाली आहे. दरम्यान सर्वप्रथम काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा धम्म शिलालेखाजवळ सामूहिक बुद्धवंदना झाली आहे. बुद्धवंदनेनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सपत्नी काळारामाचे दर्शन घेतले. यानंतर सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या परिषदेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मंत्री अविनाश महातेकर, IRS अधिकारी समीर वानखडे, अभिनेत्री क्रांती वानखडे रेडकर, सीमाताई आठवले, विपश्यनाचार्य राहुल बोधी, भदंत सुगत, संघरत्न आनंद सोनवणे व 8 देशातून आलेले बौद्ध भिक्खू उपस्थित होते. या धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी प्रास्ताविक केले. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी केंद्रीय मंत्री आठवले यांनी आज नाशिकमध्ये आहे बुद्ध धर्माची हवा, मग प्रकाश लोंढे यांना का नाही मिळणार लाल दिवा या कवितेतून अधिवेशनात प्रकाशजी लोंढे यांना महामंडळ देण्यात यावे, लाल दिवा मिळावा असा ठराव मांडलाय. यावेळी सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे, मंजुषा शिंदे, भाग्यश्री इंगळे, संतोष जोंधळे यांचा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, इंजिनियर स्नेहाताई लोंढे, मनालीताई जाधव, दानशूर दीपक नानाजी लोंढे, PL ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंढे, समाधान जगताप, भाऊसाहेब सोळसे यांच्यासह हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐसा वादा नहीं करता, निभा न सकूं ऐसा वादा नहीं करता, बातें मेरे औकात से ज्यादा नहीं करता. निभा न सकूं ऐसा वादा नहीं करता, बातें मेरे औकात से ज्यादा नहीं करता. तमन्ना रखता हुआ आसमान छूने की, तमन्ना रखता हुआ आसमान छूने की, लेकिन अर्जुन भूषण किसी को गिराने का इरादा नहीं करता. माझा इरादा पक्का झाला है. म्हणून चलो बुद्ध की ओर. तुम्ही आल्यामुळे ते सुरू झालाय. तुम्हाला बुद्ध की ओर जायचंय. कळत न कळत धावण्याच्या भरात मी चिडखोर आहे, परंतु तुमचा सन्मान मी करणार आहे. माझ्याकडून कोणाचा अपमान झाला असेल, कोणाचा मान सन्मान झाला असेल, कोणाला फेटा भेटणार असेल, कोणाला भाषण भेटणार असेल, पण तुमची माफी अजिबात मागणार नाही. कारण या धम्म सर्व बुद्ध की ओर होण्याचं तुम्हाला पण टाळा काय जायचं नाही. मागणार माफी मी अजिबात मागणार नाही. पण तुम्हाला एक सांगणार आहे की बाबांनो, हत्ती म्हणजे काय, हत्ती म्हणजे काय की ते तथागताच्या मातोश्रीच्या उदरात निर्माण झालेलं स्वप्न आहे. सुमेध नावाचे हत्ती. मग म्हणून आम्ही ते सिंह घालून घेतोय, कारण ते तत्वज्ञान आहे. आजही मी धम्म सांगितलं, माझ्या धम्माचा प्रचार करत असताना शिवानी मला काही मिळावा म्हणून जो चालली पळत पळत अभिनंदन आहे, पण मला काही मिळण्यासाठी काही पक्षात काम नाही केलं. मी नाव निर्माण केलंय. मी असं नाव निर्माण केलंय का जे सर्व जाती धर्माला प्रकाश लोंढे एकच नाव. पुढचं काय आवाज आहे, हे नाव तुम्ही मला दिले. मी अण्णा होतो साधा, मला साधा अण्णा म्हणायचे. अण्णाचा साहेब कधी झालो मला नाही माहिती, साहेबचा प्रकाश कधी झालो मला माहित नाही, आणि प्रकाशचा बॉस किती झालो मी, पण बॉस किती काही नाहीये. मी फक्त प्रकाश लोंढे, तो फक्त रामदास आठवलेसाठी आहे, दुसऱ्यासाठी अन्याय अत्याचार करण्यासाठी कर्तव्य काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून सांगतो की नमो बुद्धाय जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय जय महाराष्ट्र, जय संविधान म्हणायला लाजायचं नाही. रामदास आठवले आणि लोंढे, प्रकाश लोंढेच्या नादाला लागायचं नाही. नमो बुद्धाय. धन्यवाद. तुम्ही सर्व आलात. परत कोणाचा मान सन्मान द्यायला असेल. आणि आज नाशिक मध्ये आहे बौद्ध धम्माची हवा. आज नाशिकमध्ये आहे बौद्ध धम्माची हवा. मग का मिळणार नाही प्रकाश लोंढेंना लाल दिवा? आपल्या सोबत आहे शिवा आणि भिवा. आपल्या सोबत आहे शिवा आणि भिवा. तथागतांचं नाव तुमच्या हृदयावर ठेवा. इतिहास जर तुम्हाला घडवायचा आहे नवा, इतिहास जर तुम्हाला घडवायचा आहे नवा, तर निर्माण करा
वस्ती वस्तीमध्ये गावागावामध्ये बौद्ध धर्माची हवा. बौद्ध धर्म हा एवढा सोपा नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या कष्टाने घेतलेला हा बौद्ध धर्म. आणि नाशिक मध्ये ही धम्म परिषद ठरल्यानंतर नाशिक हे ठिकाण आणि प्रत्येक वर्षी 2 माणसं या ठिकाणी येतो आणि सत्याग्रहाची प्रेरणा घेण्यासाठी हजारोच्या लोक संख्येने तिथे येतात. प्रत्येक वर्षी पलीकडच्या मैदानामध्ये आपली सभा व्हायची. प्रकाश लोंढेंना सांगितलं की यावर्षी आपण असं करूया की बौद्ध धम्म परिषद घेऊन. आणि आज आम्हाला आनंद आहे की बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये राम काळाला मंदिरामध्ये जाता आलं नाही. यांच्या नावाचं स्मरण करून आपल्या 2 शब्दाची सुरुवात करतो. जास्त वेळ नाही घेणार. आमचे आदरणीय MOS रामदासजी आठवले साहेब, भंते राहुलजी, आमचे लोंढे साहेब, भंते सुगतजी, भंते संघरत्नाजी आणि बाकीचे सर्व मान्यवर. फक्त 3 गोष्टी सांगायची आहे मला. सर्वात प्रथम आमचे मंत्रीजी आठवले साहेबांचं खूप खूप धन्यवाद, आभार व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं धम्म परिषदाचं ते मंत्रीजीने पूर्ण केलेलं आहे. तर त्यांना खूपच मी आदर आणि खूप त्यांचा धन्यवाद मानतो. वरलीला एक चांगलं संमेलन झालं होतं मागच्या वर्षी, आता नाशिकला राबवलेलं आहे आणि त्यानंतर पूर्ण प्रांतामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार हे त्यांना कमिटमेंट देतो आम्ही. दुसरं म्हटल्यावर पीपल एज्युकेशन सोसायटी हेही आमचे मिनिस्टर साहेब आठवलेजी त्यांचं एक ध्येय आहे. पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये IAS आणि IPS घडवायचं आहे आणि तेही मी त्यांना 100% कमिटमेंट देतो. सर, मी तुमच्या सोबत आहे. आपल्या समाजातून जास्तीत जास्त IAS आणि IPS घडवायचं आहे, ते माझंही लक्ष आहे आणि ते आमचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी त्यांचं पण लक्ष असणार. IRS होतो सर, IAS IPS आणि IRS ते घडवायचं आपल्याला. आणि नंतर हे सांगायचं आहे मला की परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे त्रिशरण आणि पंचशील याचा प्रसार आणि प्रचार केलेला आहे ते आपल्याला पण डेली लाईफ मध्ये करायचं आहे. मी माझ्या ड्युटीमध्ये जेव्हा NCBचा झोनल डायरेक्टर असताना, DRIचा जॉईंट कमिशनर असताना फक्त आणि फक्त धम्माचं पालन केलेलं आहे आणि विशेषतः पंचशीलचं स्मरण आणि याचं पालन केलेलं आहे. सूरा मेरे मध्य प्रमाणा धाना वेर म्हणे सिक्का बदम समिती आम्ही. याचा अर्थ काय? मी कधीच ड्रग्सचं सेवन करणार नाही आणि कधीच ड्रग्सचा प्रचार नाही करणार. तेच केलेलं आहे मी आणि मरोपर्यंत धम्माचंच पालन करणार. वंदे मातरम. आणि भारत विश्व धर्म गुरु भूमि है। जापान भगवान बुद्ध का संदेश भारत भूमि से जापान तक पहुंचने के लिए 1600 वर्ष का समय लगा। फिर भी हमारा देश जापान तक जब भगवान बुद्ध का संदेश पहुंच गया
इसी से हमारा देश का सरकार, संस्कृति, देश का सपना भगवान बुद्ध का ज्ञान परंपरा के ऊपर हमारा देश का इतिहास शुरू हो गया है। इसलिए मैं अभी भारत भूमि में भगवान बुद्ध का ज्ञान परंपरा जापान में स्वीकार किया। इस ज्ञान परंपरा फिर भारत विश्व धर्म गुरु भूमि में वापस लेने के लिए इस मंत्र को इस संमेलन में या सर्वांचं मी स्वागत करते। त्याचप्रमाणे 8 ते 10 देशांमधील धर्मगुरू, भिक्खू संघ आणि सर्वपक्षीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले। मी सर्वांचं नाशिक शहरामध्ये स्वागत करत आहे। आजचा जो कार्यक्रम आहे तो 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या स्मरणार्थ आजची ही बौद्ध धम्म परिषद ही संपन्न होत आहे। ही जी 2 मार्च काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा जवळपास 5 वर्ष चालला आणि ज्याचं नेतृत्व हे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे करत होते। मी बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र असं अभिवादन करते। त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत असलेले सर्व सत्याग्रहींना सुद्धा विनम्र अभिवादन करते व या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते। आदरणीय आठवले साहेबांना विनंती करते की आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब यांना सुद्धा आपण महामंडळ किंवा लाल दिवा द्यावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करते। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात, नाशिक।